लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आली। लाडक्या बहिणींना आता जून आणि जुलै महिन्याचा हप्ता मिळणार असून अखेर हप्ता वाटपाला सुरुवात झालेली आहे। नाराज झालेल्या लाडक्या बहिणींना आता खुशखबर फडणवीस सरकारकडून मिळाली। स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी लाडकी बहीण योजनेच्या हप्ता वाटपाला सुरुवात करणार असल्याचं सांगितलं आहे। सर्वात प्रथम महाराष्ट्रातील या 12 जिल्ह्यांमध्ये हप्ता वाटपाचं काम करणार असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस साहेब म्हणाले। 2.5 कोटी महिलांच्या खात्यामध्ये पुढील 2 दिवसांमध्ये हे पैसे जमा होणार आहेत। राज्यातील सरकारकडून अखेर हप्ता वाटपाला सुरुवात करण्यात आली असून 21 ते 65 वयोगटामधील महिलांच्या खात्यामध्ये 1500 रुपयाचे जून महिन्याचे आणि 1500 रुपये जुलै महिन्याचे असे 3000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। आता सरसकट सर्व महिलांच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होणार आहे। कोणत्याही महिलांना योजनेमधून अपात्र ठरवण्यात येणार नसून सर्व महिलांना आता या योजनेचा लाभ मिळणार आहे। पण हे हप्ता वाटप होताना टप्प्याटप्प्याने हप्ता वाटपाचं वितरण होणार आहे। जिल्ह्यानुसार हप्ता वाटपाला सुरुवात करण्यात येणार असून सर्वात प्रथम महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होणार आहे। तर आपण पाहूया की कोणत्या जिल्ह्यामध्ये हप्ता वाटप केलं जाणार आहे। सर्वात पहिल्यांदा कोणत्या जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होणार आहे। महिलांनो, तुमच्यासाठी खुशखबर तर आलीच आहे, कारण 2 दिवसांमध्ये तुमच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होणार आहे। 2,34,00,000 महिलांना आता या योजनेचा लाभ मिळणार असून 50 कोटी रुपयांचा निधी सरकारकडून बँकांना देण्यात आला। पण लाडक्या बहिणींनो, लक्षपूर्वक ऐका की सरकारी आणि खासगी बँकांमध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता जरी जमा होत असला तरी तुमचं खातं कोणत्या बँकेमध्ये आहे यावरती लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी मिळणार आहे हे अवलंबून आहे। कारण लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाटप जरी सरसकट होणार असलं तरी तुमच्या बँकेवरती तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी मिळणार हे अवलंबून आहे। जर तुम्हाला पूर्णपणे जून आणि जुलै महिन्याचे 3000 रुपयाचा लाभ घ्यायचा असेल तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला एक महत्त्वाचं काम करावं लागणार आहे। लाडक्या बहिणींनो, या योजनेचा हप्ता वाटप जरी सरसकट महिलांना मिळणार असलं तरी महिलांना सरकारने सांगितलेलं काम करावं लागणार आहे। लाडक्या बहिणींनो, तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता अजूनपर्यंत मिळाला नाही, तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नाहीत, म्हणजेच लाडकी बहीण योजनेच्या हप्ता वाटपाला उशीर झाला। पण हा उशीर का झाला होता यामध्ये एक महत्त्वाचं कारण स्पष्ट झालं आहे। हे कारण आपल्या महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांच्याकडून स्पष्ट सांगण्यात आलं। आपल्या महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे म्हणाल्या, लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सरसकट लाडकी बहीण योजनेचा हप्ता देण्याचं आता आम्ही जाहीर केलं आहे। फडणवीस सरकारकडून हे जाहीर करण्यात आलं, परंतु जून महिन्याचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा झाले नाहीत आणि जुलै महिन्याचे पैसे देखील तुम्हाला मिळाले नाहीत। इतका उशीर लाडकी बहीण योजनेसाठी लागला। आता हप्ता वाटपाला उशीर झाला कारण महिलांनो, तुमचे अर्ज सरकारकडून पडताळले गेले, पण सरकारने अखेर निर्णय घेतला की सर्व महिलांना सरसकट पैसे देऊ। पण एक लक्षात ठेवा की सरकारकडून तर हे पैसे सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत, परंतु बँकांमध्ये हे पैसे जमा होताना प्रॉब्लेम होऊ शकतो। लाडक्या बहिणींनो, तुमची कोणती बँक आहे? जर तुमची सरकारी बँक असेल किंवा खासगी बँक असेल तर तुम्ही हे लक्षपूर्वक ऐका, कारण सरकारकडून पैसे देण्यात येणार आहेत, परंतु तुम्हाला बँकेशी निगडीत एक महत्त्वाचं काम करावं लागणार आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, आता तुम्हाला हे महत्त्वाचं काम करावं लागेल, तरच तुम्हाला बँकेमध्ये जाऊन तुमचे 3000 रुपये काढून घेण्याची संधी मिळणार आहे। म्हणजेच बँकेमध्ये पैसे जमा होण्यामध्ये कोणताही प्रॉब्लेम येणार नाही। यासाठी सरकारने एक महत्त्वाचं काम, एक महत्त्वाची अट, महत्त्वाची पात्रता लावली आहे। ज्या लाडक्या बहिणी हे काम करणार आहेत त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार असून 3000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। महायुती सरकार लाडक्या बहिणींमुळे निवडून आलं आणि लाडक्या बहिणींचा महायुती सरकारला मोठा फायदा झाला आणि आता 1 वर्ष लाडकी बहीण योजनेला पूर्ण झालंय, म्हणून सरकारने आता कोणत्याही अटी लावलेल्या नव्हत्या। हप्ता वाटपाला उशीर झालाय, परंतु सरकारकडून हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला। कोणतीही अट आता लावण्यात आली नाही, परंतु यामध्ये सर्वात महत्त्वाचं काम करण्यात आलेलं आहे की सरकारकडून तर हे पैसे लाडक्या बहिणींना दिले जाणार आहेत, लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत।
परंतु बहिणींनो, आता सरकारने तुमच्यावरती एक महत्त्वाचं काम सोपवलं आहे. जर तुम्ही हे काम पूर्ण केलं तर तुम्हाला पूर्ण लाभ घेता येणार आहे. म्हणजेच तुमच्या बँकेमध्ये जाऊन तुम्ही पैसे काढून आणू शकता. कारण बऱ्याच बँकांमध्ये मिनिमम बॅलन्सची अट लावण्यात आली आहे. बऱ्याच बँकांमध्ये जर तुमची शिल्लक रक्कम नसेल तर तुमच्या खात्यामधले पैसे कट केले जाणार आहेत. म्हणजेच तुमच्या पैशांवर फाईन लावण्यात येणार आहे. जर तुमच्या खात्यामध्ये 3,000 रुपये जमा झाले तर ते कट करून घेतले जाऊ शकतात. कारण मिनिमम बॅलन्सची अट लावण्यात आली आहे. रिझर्व्ह बँकेकडून बऱ्याच नियमांमध्ये बदल करण्यात आला आहे. मिनिमम बॅलन्सची अट लावण्यात आली आहे. रिझर्व्ह बँकेकडून बऱ्याच नियमांमध्ये बदल करण्यात आला. त्यानुसार लाडक्या बहिणींनो पैसे कट होऊ शकतात. तुम्हाला पूर्णपणे 3,000 रुपयाचा लाभ घ्यायचा असेल, जून महिन्याचे आणि जुलै महिन्याचे 1,500 + 1,500 असे 3,000 रुपये तुम्हाला सरसकट तुमच्या खात्यामध्ये हवे असतील तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला मी पुढे सांगणार आहे की नेमकं तुम्हाला काय करायचं आहे जेव्हा तुम्ही पूर्णपणे 3,000 रुपयाचा लाभ घेऊ शकणार आहात. कारण आता लाडकी बहीण योजनेला 1 वर्ष पूर्ण झालंय. यामुळे आता सरसकट सर्व बहिणींना याचा लाभ देण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे. पण पूर्णपणे तुम्हाला 3,000 रुपयाचा लाभ घेता येणार नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, लक्षपूर्वक ऐका, तुम्हाला नेमकं काय करायचं आहे. हा नियम कोणत्या बँकांसाठी लावण्यात आला? यामध्ये काही खाजगी बँका आहेत तर काही सरकारी बँका आहेत. लाडक्या बहिणींनो, तुम्ही लाडकी बहीण योजनेचं खातं कोणत्या बँकेमध्ये काढलं आहे यावरती बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. काही महिलांचं खातं हे खाजगी बँकांमध्ये आहे तर काही महिलांचं खातं हे सरकारी बँकांमध्ये आहे. परंतु काही ठराविक बँकांनाच लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरवण्यात आलंय. तर कोणत्या बँकेमधले नियम बदलले आहेत, कोणत्या बँकेमध्ये लाडक्या बहिणींना महत्त्वाचं काम करायचं आहे ते आपण व्हिडिओमध्ये बघूया. त्याआधी सर्वात पहिल्यांदा कोणत्या जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होणार आहे हे जाणून घेऊया. लाडक्या बहिणींनो, सर्वात पहिल्यांदा आपल्या कोकण विभागातील रत्नागिरी जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होणार आहे. पावसाची बरसात सुरू असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आता महिलांना 3,000 रुपये लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणार आहेत. त्यानंतर लाडक्या बहिणींनो, आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये देखील जून आणि जुलै महिन्याचा हप्ता जमा होणार आहे. पुढील 2 दिवसांमध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जमा होईल. सांगली जिल्ह्यामधील महिलांच्या खात्यामध्ये जून आणि जुलै महिन्याचे 3,000 रुपये येतील. लाडक्या बहिणींनो, नंदुरबार जिल्ह्यामधील महिलांच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होणार आहे. धाराशिव जिल्ह्यामधील लाडक्या बहिणी या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरल्या आहेत. धाराशिव जिल्ह्यामधील महिलांना देखील या योजनेअंतर्गत 3,000 रुपये मिळणार आहेत. धाराशिव जिल्ह्यामधील महिलांच्या खात्यामध्ये 2 दिवसांमध्ये पैसे जमा होतील. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये हप्ता वाटप होणार असून महिलांसाठी खुशखबर आलेली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील महिलांना आता लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे. ज्या 12 जिल्ह्यांची यादी सरकारकडून जाहीर करण्यात आली होती त्या 12 जिल्ह्यामध्ये पुणे जिल्ह्याचा देखील समावेश आहे. पुणे जिल्ह्यामध्ये ज्या खाजगी बँका आहेत, ज्या सरकारी बँका आहेत त्या बँकामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होणार आहे. अखेर लाडकी बहीण योजनेच्या हप्ता वाटपाला सुरुवात झाली असून नांदेड जिल्ह्यामध्ये ज्या महिलांचा बँक सेटिंग ॲक्टिव्हेटेड आहे त्या महिलांना 3,000 रुपयाचा लाभ मिळणार आहे. पालघर जिल्ह्यामध्ये देखील 3,000 रुपयाच्या हप्ता वाटपाला सुरुवात झाली असून जून आणि जुलै महिन्याचे एकत्र पैसे पालघर जिल्ह्यामधील महिलांच्या खात्यावर जमा होणार आहेत. कोकण विभागातील सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील महिलांना देखील जून आणि जुलै महिन्याचा हप्त्याचा लाभ मिळणार असून कोकण विभागातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महिलांच्या खात्यामध्ये 3,000 रुपयाची रक्कम जमा होणार आहे. रायगड जिल्ह्यामध्ये देखील हप्ता वाटप होणार असून रायगड जिल्ह्यातील महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. रायगड जिल्ह्यातील महिलांना जून आणि जुलै महिन्याचा लाभ मिळणार आहे. आतापर्यंत बऱ्याच लाडक्या बहिणींच्या चेहऱ्यावर नाराजी होती, परंतु फडणवीस सरकारने तुमच्यासाठी खुशखबर दिलेली आहे. नो चाळण आणि नो गाळण असं धोरण आता महायुती सरकारने स्वीकारलं आहे. यामध्ये कोणत्याही महिलांची पडताळणी होणार नाही तर सरसकट सर्व महिलांच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. परंतु लाडक्या बहिणींनो, लक्षपूर्वक ऐका की या योजनेचा हप्ता जमा होणार असल्याचं तर सांगण्यात येत आहे, परंतु कोणत्या जिल्ह्यामध्ये हप्ता वाटप केलं जाणार आहे, कारण यामध्ये सरसकट सर्व महिलांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता देण्याचं सरकारने जाहीर केलेलं आहे. पण लाडक्या बहिणींनो, लक्षपूर्वक ऐका की तुमची सरकारी बँक आहे किंवा खाजगी बँक आहे. जर तुमची सरकारी किंवा खाजगी बँक असेल तर तुम्हाला रिझर्व्ह बँकेकडून त्या बँकेला मान्यता आहे का हे नक्कीच जाणून घ्यावं लागेल. कारण ज्या बँकांना रिझर्व्ह बँकेकडून मान्यता आहे त्याच बँकेमध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होणार आहे. तुमची बँक जर सरकारी असेल
असेल किंवा खाजगी असेल आणि जर त्या बँकेला रिझर्व्ह बँकेकडून मान्यता नसेल, तर त्या बँकेचा स्वतःचा IFSC कोड नसेल, तर त्या बँकेमध्ये मिनिमम बॅलन्सची अट लावली जाते आणि तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले तर त्यामधील काही रक्कम ही कट करून घेतली जाते. जर तुमच्या खात्यामध्ये शिल्लक रक्कम नसेल तर म्हणजेच तुमच्या बँकेमध्ये गेल्यावर 3000 रुपये तुम्ही काढून आणू शकत नाही, कारण हे पैसे कट करून घेतले जातात. यामध्ये मिनिमम बॅलन्सची अट लावली